असं मी म्हणणं हे फार अप्पलपोटेपणाचं आहे. मला स्वतःला नाही आला तो अनुभव, पण इनडायरेक्टली ना असे विनोद की कितीही झाला भ्रष्ट तरी काय त्रिलोकी ब्राह्मण देव श्रेष्ठ, किंवा बहुजन समाजातल्या मुलींची कामच नाही आहेत ग स्टेजवरती येऊन काम करणं वगैरे, असं इनडायरेक्टली म्हणजे हे विनोदसुद्धा करणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की सेक्शुअल अब्यूज इज नॉट नेसेसरीली की तुम्हाला फिजिकलीच कुणीतरी टच करावं किंवा तसाच तो विनयभंग होतो असं नसतं, बोलण्यातून सुद्धा तो होतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या अवतीभोवती घडत होत्या आणि त्यावेळेला मी फार पुरेशा ठामपणे नव्हते बोलू शकत, कारण तेव्हा मी अगदी नवीन होते आणि मला असं वाटायचं की जाऊ दे ना, दुर्लक्ष करूया ह्याच्याकडे. तर असे विनोद खूप होतात असं. हो. हिणवलं जातात त्यांच्या भाषेवरनं वगैरे, त्यांच्या भाषेच्या शुद्धतेवरनं, प्रमाण भाषा. मी मराठवाड्यातली असून सुद्धा मी मराठी कसं चांगलं बोलते ह्याच्याबद्दल नेहमी बोललं गेलं. एक प्रकारे हिणवणंच झालं ते. हो, एक पद्धतीने हिणवणंच झालं. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगायचे, उदाहरण सांगायचे की आमच्याकडचं वाणसामान घ्यायला जर कोणी किराणा दुकानामध्ये गेलं तर आमच्याकडचं ते विकणारा माणूस तुम्हाला असं म्हणतो, तांदूळ हातात घेऊन बघा, नुसता परिमळ बघा ताई, ते वास म्हणत नाहीत. अशा पद्धतीची मराठी बोलली जाते मराठवाड्यात, हे तुमच्या गावी नाही. आताच नागराज मंजुळेंची एक मुलाखत बघत होतो, त्यात ते म्हणाले होते की मराठी सिनेमासृष्टीने जात हे वास्तव खूप लपवून ठेवलं, म्हणजे किंवा सिनेमासृष्टीनेच ओव्हरऑल, की दाखवताना ती जात ही गरिबी श्रीमंतीच्या एका छान मुलाम्याच्या खाली लपवली गेली. आता अशा त्यात बोलत नाहीत, म्हणजे मी हिंदी चित्रपटसृष्टीकडे येतो, पण मराठीतही हे झालं प्रमाण. म्हणजे ग्रामीण भाषा शहरातली लोक बोलत होती, फक्त णला न म्हटलं की ग्रामीण भाषा झाली. असं एक मराठी सिनेमा किंवा नाट्यसृष्टीत हे होतं. आणि तुम्ही जसं म्हणालात की नाट्यसृष्टीत तर बऱ्यापैकी तुम्ही म्हणालात की बहुजनांचं काम नाही नाटकात वगैरे काम करणं, हे सगळं बदलतं आहे की अजून परिस्थिती तशीच आहे? काय होतं, आता जो काही धमाका जो सगळा झालेला आहे त्याच्यामुळे याला चाप बसेल असं वाटतं मला. पण फार फार पद्धतशीरपणे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. ती एक यंत्रणा चालूच असते सायमल्टेनियसली. आणि आपण थोडेसे जरा सर्व व्यापक सर्व समावेशक असे लोक असल्यामुळे आपण थोडंसं असं म्हणतो की आपण त्यांना ना थोडी सूट देतो, सवलत देतो. पण ते करत असताना, ते दुर्लक्ष करत असताना आपल्या नकळतपणे ह्या गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा खूप मराठी माणूस स्टिरियोटाईप केला गेला. म्हणजे सुमित अनेक वर्ष हिंदीत काम करतायत म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो, आणि एक ऑब्झर्वर म्हणून सुद्धा. हिंदी सिनेमांमधला मराठी माणूस कोण आहे? की त्याला हवालदार, तावडे, सावंत अशाच नावाचा माणूस आहे. हिंदी सिनेमातली मराठी बाई कोण आहे? ती कामवाली आहे, मोलकरीण आहे. त्यामुळे मराठी कलाकारांनाही त्याच धाटणीच्या भूमिका मिळत गेल्या. भ्रष्ट पोलीस अधिकारी किंवा कामवाली बाई ह्याच्या पलीकडे म्हणजे मराठी नट, म्हणजे राहुल रवेलचा फार पूर्वी आलेला तो अंडरवर्ल्डचा सिनेमा होता, म्हणून कदाचित मराठी सनी देओलचा सिनेमा होता, मला तसं नाव आठवत नाही, मालवणकर नाव असतं सनी देओलचं त्या सिनेमात, की ज्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊनच रामगोपाल वर्माने सत्या बनवला होता. पण सत्यामधला भिकू म्हात्रे अंडरवर्ल्ड असेल तरच मराठी नायक त्याचा आहे. फार आताच्या तुम्हाला दिसतील, पण बिझनेसमन तुम्हाला मराठी दिसणार नाही. तो खन्ना साहब, सक्सेना वगैरे वगैरे दिसेल. तो बिझनेसमन सिनेमातला कुठलाही जहागीरदार किंवा मराठी आडनावाचा असणार नाही, कुलकर्णी देशपांडे किंवा पाटील असणार नाही. राजकारणी भ्रष्ट असेल तर तो पाटील असेल. हे सगळं हे स्टिरियोटायपिंग होत गेलं, आपण ते एक्सेप्ट करत गेलो, स्वीकारत गेलो. आणि म्हणून तुमची जी मराठी माणसाची जी परिस्थिती ही जी बघण्याची, देशात बघण्याची, कारण बॉलिवूडचा सिनेमा देशात पोचतो, आंतरराष्ट्रीय पोचतो, त्यामुळे हा मराठी माणूस फक्त इथला मोलकर्णीचं काम करणारी बाई किंवा इथला हवालदार किंवा इथला मिनियल काम करणारा माणूस हीच एक बनत गेली. याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत, आपण स्वीकारत गेलो ते. हो, ऑफकोर्स आहेच आहे, हे असं आहेच आहे. आता सुमित हा मधला निघाला बघा, की सुमित मराठी नाही ना, पण तो राघवन आहे, त्याच्यामुळे तो कदाचित त्या ह्याच्यातून निघून गेला. पण अदरवाईज माधुरी दीक्षित एखादीच असते. नाही, नट्या मराठी भरपूर झाले, म्हणजे अगदी तुम्ही पूर्वीपासून दुर्गा कोटेंपासून ते मधल्या काळातल्या अगदी. कारण काय, त्यांनी पहिलं काय सोडलं? आडनाव मराठी पण सोडलं त्यांनी, म्हणून त्या मराठी होतीच. उर्मिला मातोंडकर असं अस्सल मराठमोळं नाव घेऊन ग्लॅमरस उर्मिला होतीच ना, त्याच्यात होतीच ना.
पण मग त्या म्हणजे काय ना, परत सांगतो, ती अभिनेत्री आहे आणि हिंदी सिनेमातली अभिनेत्री ही फक्त काय म्हणतात त्याला, शो पीस आहे. एक त्या काय त्याला कुठली डॉल म्हणतात, शो डॉल किंवा काय म्हणत असेल त्याला, त्या भूमिकेत. त्यामुळे त्यांना फार तिथे कदाचित सिनेमा कधी हा विमेन सेंट्रिक नव्हता ना त्यांचा. तिथे एखादी स्मिता पाटील असते, पण त्यासुद्धा विशिष्ट भूमिकातच टाईपकास्ट झाल्या बऱ्याच काळामध्ये. त्या फार ताकदीच्या अभिनेत्री होत्या, मी त्यांच्याबद्दल बोलू नये, पण त्यांनाही ग्रामीण भूमिकांमध्ये टाईपकास्ट केलं गेलं. ग्लॅमरस भूमिका त्यांच्या नशिबी फार कमी आल्या, म्हणजे एक नमक हलाल वगैरे एखादा दुसरा अपवाद सोडला तर. पण हे टाईपकास्टिंगच आहे. मराठी माणसाकडे बघण्याचा एक सेट दृष्टिकोन आहे आजही. आणि त्याच्याबद्दल कुणालाच काही वाईट वाटत नाही. आता तुम्ही ती आडनावं घेत होता, पाटील चव्हाण असं. एक जाहिरात होती कुठली तरी, त्याच्यामध्ये त्या इन्स्पेक्टरचं आडनाव शिंदे असं होतं आणि आमिर खान होते त्या ॲडमध्ये. आणि ते म्हणतात, शिंदे इधर आओ. मुंबईत तुमची हयात गेली आहे तुमच्या बापजाद्यांपासून, तुम्हाला शिंदे हे आडनाव व्यवस्थित घ्यावंसं वाटत नाही. ज्या लोकांच्या आडनावामध्ये ळ असतं ते आपलं नाव इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये सांगताना त्या ळचा ल करतात. हे का करावं मराठी माणसाने? नाही करू ना. नाही केलं पाहिजे. तमिळमध्ये 3 ळ आहेत. हो, ळ, इळ आणि अळ. मग ते तिन्ही ळ ते तशाच पद्धतीने म्हणतात. ते इंग्लिश बोलू देत नाही तर कुठलीही भाषा बोलू देत जगातली, ते नाही सोडत त्यांचा ळ. त्यांनी तिथे ळच्या जागी इंग्रजी स्पेलिंग त्यांना झेड लिहितात तिथे. म्हणजे अनेक लोक कन्नीमोळी यांचं स्पेलिंग कन्नीमोजी असं ते वाचतात लोक, पण ते झेड हा ळ साठी त्यांनी काढलेला आहे की हा झेड आहे, हा तुम्ही ळ म्हणून वाचावा. कळगम स्पेलिंग KAZAGAM आहे. कजगम तिथं लोक वाचतात. करतात ना प्रयत्न, हो, की हा उच्चार वेगळा आहे हे सांगायचा प्रयत्न तरी करतात ना. हो, पण मी तेच सांगते ना, सोडून देण्यामध्ये आपण सगळ्यात माहीर होतो. पण मग दक्षिणी माणसांची त्यांची जी कट्टरवाद आहे ना, भाषेबाबत ते कट्टर आहेत. आपण नाही होत, हे मान्य केलं पाहिजे मराठी माणसाने. मान्यच आहे, मला तर अगदीच मान्य आहे. मराठी कोणासाठी म्हणतोय आपण? तळाला देण्यासाठी मराठीच लोकांचा हातभार सगळ्यात जास्त आहे. नाही, मगाशी मी एक बोलत होते आणि तो मुद्दा गेला आपला. गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये जी झाली नव्हती ती अशी गोष्ट होतीये, फोक आख्यान कार्यक्रम बघितला? होय. आता ही जी तरुण मुलं आहेत ना, ती लोकसंगीताचा, अगदी लोककलांचा, ह्या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलीत. मधल्या काळामध्ये कसं झालं होतं की जे ते करताहेत जे लोक, तेच लोक येऊन त्या गोष्टी सादर करत होते. आता ही नवीन पिढीतली मुलं, यांना हे परत शोधावंसं वाटतंय. म्हणजे आम्ही अभंग रिपोस्ट बद्दल, अभंग रिपोस्ट किती सुंदर, संतांच्या रचना रॉक फॉर्म आणि रॉक बँड मध्ये हे जे करतायत ना, त्याच्यामुळे ही जी जेनझी आहे त्यांच्याकडून मला आपल्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत. आपल्या पिढीने जितकी माती खाल्ली ना तेवढी कोणीच खाल्ली नाही. आपल्या आजी आजोबा जे होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, ते मिळाल्यानंतर आपले आई वडील आले, त्यांच्यापर्यंत ती धग होती. त्यांनी काही गोष्टी आपल्यामध्ये इन्स्टिल ज्या केल्या की हे करावं, हे करू नये, अशा पद्धतीने बघावं सगळीकडे. भाषांच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या. आपली जी पिढी आहे ना ती फार निष्क्रिय निघाली. एकतर खूप गोष्टी, तंत्रज्ञान आणि सगळ्या गोष्टी यांची पेस पण खूप, आपल्याला गोष्टींची आव्हानं पण खूप